हे तुम्ही सिंगल बिलिंग मध्येच करताय, तर त्यासाठी सुद्धा कंपनीनं 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही तर तब्बल 10,000 रुपये MRP चे प्रोडक्ट फ्री दिले. 10,000 MRP चे प्रोडक्ट. बघा 30% ते 50% डिस्काउंट तर दिलेच आहे, शिवाय 10,000 MRP प्रोडक्ट तुम्हाला फ्री दिलेत. आणि तुमच्या चॉईसने प्रोडक्ट घ्यायचे फ्रीचे सुद्धा आणि बिलिंग करणार आहे तुम्ही ते सुद्धा. इथं कुठल्याही पद्धतीने कंपनीचं काही कंपल्शन नसणार आहे तुम्हाला. म्हणजे इथं पण तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहे. शिवाय तुम्ही आता हे सिंगल बिल साधारण तुम्ही 35-40,000 रुपये इन्व्हेस्ट करता, म्हणजे कंपनीने परत आणखी एक तुम्हाला तिसरा आणखी एक बेनिफिट दिलाय. तुम्हाला इथं 2,000 रुपयाचा कॅशबॅक सुद्धा भेटतोय स्वतःच्याच परचेसवर भेटतोय. का तर इथं कंपनीचं तुम्ही डिस्ट्रीब्युटर होताय. आणि हे 2,000 रुपये कशासाठी दिलेत कंपनी, तर ऍडव्हर्टाइजमेंट बॅनर वगैरे जे काय तुम्ही त्याच्यातून करू शकताय. तुम्ही तो स्वतःचे पैसे लावायची काही गरज नाहीये. तर आता याचा फायदा तुमच्या लक्षात आला असं थोडक्यात. इथे 10% तुम्हाला 10% डिस्काउंट मध्ये प्रोडक्ट घ्यायला आवडतील का 30 ते 50% मध्ये घ्यायला आवडतील? 30 ते 50%. तर त्यासाठी हा क्रायटेरिया आहे. आता बाकी सर या गोष्टीत एक भाग छान आवडले. तुम्ही हा प्रश्न विचारला आणि हा जर प्रश्न कुठल्याही ग्राहकाला विचारला की 10% मध्ये घ्यायला आवडेल का 30 ते 50%, उत्तर हे 30 ते 50% येणार आहे. खूप छान. प्लीज सर कंटिन्यू. तर आता इथं आपण एखादं प्रोडक्ट उदाहरणाने घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चालेल ना? ती काय लांब होईल जास्त. नाही घ्या ना शॉर्टकट मध्ये. आता आपल्या इथं थोडक्यात पर्टिक्युलर प्रोडक्ट नाही पकडत तर तुम्ही डायरेक्ट जरी घेतलं तरी चालते. अमाऊंट किती कसं थोडक्यात सांगा. आता थोडक्यात सांगतो तुम्हाला. आपला जो SBTC जो प्रोडक्ट आहे त्याची MRP आहे 1,200 रुपये. आपण धरतो ना, 1,199 आहे, पण आपण 1,200 रुपये धरूया. ठीक आहे. तर इथं ह्या क्रायटेरिया प्रमाणे तुम्हाला इथं 10% डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजे 120 रुपये तुम्हाला इथे डिस्काउंट मिळाला तर तुमचं बिलिंग होतं 1,080 रुपये कंपनीकडे जाणार तुमची. हे लक्षात आलं तुमच्या? म्हणजे तुम्हाला हा प्रोडक्ट पडला 1,080 रुपयाला. बरोबर. आणि जर 2500 याला BVA बिझनेस व्हॉल्यूम जे आहेत SBTC ला ते 251 BVA. आता मला सांगा 2500 BVA करायचे आहेत तर कमीत कमी आपल्याला 10 बॉटल तर तुम्हाला घ्यावं लागेल. म्हणजेच आता 1,080 गुणिले 10 केलं तर 10,800 रुपये झाले. आता इथं बघा हा सेमच प्रोडक्ट आपण इथं घेतोय, SBTC प्रोडक्ट घेतोय आपण. पण इथं आता आपले कंडिशन आहे की डायरेक्ट DP ने कंपनी बिलिंग करते. तर इथं MRP 1,200 आहे, पण याच प्रोडक्टची इथं MRP आहे DP आहे 600 रुपये. DP प्राइस आहे 600 रुपये. आणि 15,000 BV करायचे असतील तर कमीत कमी 60 बॉटल घ्यावं लागतील तुम्हाला. आता 600 गुणिले याच्या पहिले आपण MRP ने कॅल्क्युलेशन करूया. तुम्हाला इथे म्हणजे आता फरक सांगतो मी तुम्हाला. MRP न 60 गुणिले 1200 तर इथं झाले 72,000 रुपये MRP झाले. आणि ऍक्च्युली आपलं बिलिंग होते इथे DP न 60 गुणिले 600 तर इथं होते 36,000 रुपये. म्हणजेच तुम्ही खरेदीतच तुम्ही 36,000 रुपये कमवताय. हेच प्रोडक्ट तुम्ही जर MRP ने विकले तर 72,000 रुपये होत आहेत. आणि मगाशी मी तुम्हाला इथं सांगितलं होतं की 10,000 रुपये MRP प्रोडक्ट तुम्हाला फ्री भेटतात, ते इथं 10,000 रुपये तुम्हाला भेटतात. असे 46,000 झाले. आणि 2,000चा कॅशबॅक, तर साधारण 2,000चा कॅशबॅक TDS किंवा GST कट करून 1,500 रुपये येतो. म्हणजे 47,000 रुपये 500 रुपये तुम्हाला हा नेट प्रॉफिट होतो. नेट प्रॉफिट इथं पण लक्षात आलं का तुमच्या? सर आलं लक्षात तुमच्या? काय प्रॉब्लेम शंका काय आहे तुम्हाला? बघा इथं MRP ने केलं तर 72,000 रुपये होतात. DP ने तुमचं बिलिंग होतं. ऍक्च्युअली कंपनीने तुम्ही बिलिंग करताय 36,000 रुपयेच. ते 36,000 परचेस केल्याबद्दल तुम्हाला 10,000 रुपये एक्स्ट्रा प्रोडक्ट MRP चे मिळत आहेत. म्हणजे 36 आणि 46,000 आणि 2,000 कॅशबॅक आपण 1,500 धरून 47,500 आपण इथं धरलेला आहे. तर आता हे पुसू का मी? बघा तुमच्या लक्षात आलं का? लिहून घेताय का? घ्या तुम्ही. तर हे आपल्या डिस्ट्रीब्युटर होण्याचा क्रायटेरिया आहे.
ज्याला डीपीनेच बिलिंग पाहिजे त्यांच्यासाठी आपण हे देऊ शकतो. आता वेलकम बोनस कसा येणार तो आपण बघूया. आता कुठलीही जरी कंपनी घेतली तर पहिले एक मॅन्युफॅक्चर असतो, कोणतरी सुपर स्टॉकिस्ट असतो, नंतर डिस्ट्रीब्युटर असतो आणि नंतर रिटेलर असतो इथं. हे तर आता सगळी जे मार्केटमध्ये ह्याच पद्धतीने काम चालू असते. आता इथं समजा मी आता तुमच्या समोर आहे, प्रेझेंटेशन देतोय, मी इथं डिस्ट्रीब्युटर झालेला आहे, मी तुम्हाला आता प्लॅन प्रेझेंटेशन दिलंय, थोडक्यात सांगितलं तुम्हाला मी आता, तुमच्या लक्षात आलं असेल. पण मी आता माझे मित्र आहेत योगेश अनुशे सर, त्यांना इथे जॉईन केले. 2500 बीव्हीनच जॉईन केलेला आहे. तर आता मगाशी आपण जो प्रोडक्ट बघितला त्याच्यामध्ये बघा 1080 रुपये तर हे आलं होतं बिलिंग प्राइस मध्ये 10% डिस्काउंटने, आणि त्याचा डीपी आहे 600 रुपये, म्हणजेच 480 रुपये हे काय झालं रिटेल मार्जिन. या एका प्रोडक्ट मध्ये रिटेल मार्जिन झालं. तर आता इथं आपण पकड झाला. आता ओव्हरऑल यांनी काय शिबकतो याच्यात घेतलेलं नाही, बाकी दुसरे प्रोडक्ट यांनी घेतल्यामुळं त्याची त्यांचं बिलिंग झालं 9000 रुपये, 10% डिस्काउंट 10,000चे, आणि डीपी प्राइस होते त्याचा 6000 रुपये. तर रिटेल मार्जिन राहिले तर 3000 रुपये. हे तर लक्षात आलं तुमच्या. आता हे योगेश सरांनी बिलिंग केलं, त्यांचं डिस्ट्रीब्युटर झाले 2500 बीव्ही केले, ते डिस्ट्रीब्युटर झाले. रिटेल मार्जिन आलं 3000 रुपये. तर हे 3000 रुपयेचे रिटेल मार्जिन 3000 रुपयेचे 70%, आता 3000चे 70% किती येतात? 2100 रुपये. हे त्यांचा सिनियर, त्यांचा वरती मी असल्यामुळे मला 70% मिळणार आहे. ह्या 3000चे 70% 2100 रुपये झाले. आता मला जॉईन केलं दीपाली मॅडम. आता दीपाली मॅडमला याचे मिळणार 15%. कशाचे? ह्या 3000चे. ते किती होत आहेत? 450 रुपये. दीपाली मॅडमला व्यंकटेश सरांनी जॉईनिंग केलेलं आहे, त्यांना मिळणार आहे 3000चे 10%, म्हणजे झाले 300 रुपये. आणि यांना जॉईन केलेला आहे इंद्रजित कदम सरांनी, त्यांना मिळणार 5%. आता बघा 70 अधिक 15 अधिक 10 अधिक 5 जर केलं तर 100% होत आहे. आणि 2100 450 300 आणि इथं 150 रुपये जर केलं तर हे सुद्धा 3000 रुपये होत आहे. म्हणजेच कंपनीनं जे काही रिटेल मार्जिन आहे ते 100%, मागाशी सरांनी सांगितलं सिंगल लेग 4 जनरेशन इन्कम, तो ह्या पद्धतीने येतात. कंपनीचं काय आहे, कंपनी जे डीपी प्राइस किंवा कंपनी आहे त्यामध्ये कंपनी खुश आहे. कंपनीला याच्यात काही सगळे पैसे कंपनीला या इथेच द्यायचे आहे. आणि यालाच हे दर आठवड्याला तुम्ही बिलिंग करू शकता. इथं वीकली तुमचा पेआउट दिला जातोय. म्हणजे साधारण एक तारीख ते 7 तारीख या आठवड्यात जर तुमचं बिलिंग झालं तर त्याचं 14 तारखेला तुमचा पेआउट येणार. इथं 8 ते 14 केलं तर इथं 21 तारखेला तुमचा पेआउट येणार. इथं 22 ते 15 ते 21 इथं तुम्हाला 28 ला येणार. आणि 22 ते 30 जे काय पेआउट असेल ते तुम्हाला 8 किंवा 9 तारखेपर्यंत इथं मिळणार. म्हणजे इथं वीकली तुमचा पेआउट तुमच्या अकाउंटमध्ये जमा होते. हे रिटेल मार्जिनचा. याला कंपनी. माझा एक प्रश्न आहे, समजा 9-10,000 रुपये जॉईनिंग नाही झालंय, आम्हाला नाही करायचं 9-10,000, आमच्याकडे पेमेंट नाही येत, पण आम्हाला 10% डिस्काउंट पहिलं बिल करून द्या म्हणलं आम्ही, आमची खरेदी किंमत आहे फक्त 3000 रुपये, तर मग हे वेलकम बोनस मिळणार की सर? कसं मिळणार सांगा जरा उदाहरण द्या. आता इथं 3000 रुपये तुम्ही प्रोडक्ट घेतलाय, त्याचं जे काय आहे ते कंपनीकडे अगदी समजा 2000चं घेतलाय, ऑर्थोवनची किंमत 2000 आहे. बरं. ओके,
2000चा एकच ऑर्थोन घेतला चला बरं, 2000 त्याला 10% डिस्काउंट तुमचे पहिले 200 रुपये होणार, 1800 रुपयाचं बिलिंग आहे तुमचं ऍक्च्युअली. ठीक आहे. आणि त्याची जी काय डीपी प्राइस आहे, हा. आता अर्थोनची डीपी प्राइस 1300 रुपये. 500 रुपये मार्जिन राहील. आता हे जे 500 रुपये मार्जिन राहिले, आता इथं मी यांना जॉईन केलं समजा, आमचे राहुल सर आहेत आणि त्यांनी अर्थोनच घेतलेलं आहे आणि त्याचं मार्जिन फक्त इथं 500 रुपये आहे. ठीक आहे, राहिले शिल्लक. तर हे 500 सुद्धा ह्या 500चे 70% इथं मला भेटणार आहे, सॉरी आम्हाला भेटणार आहे इथं राहुल इथे डबल करून झाल्यामुळे तुमचं म्हणणं असं आहे का की आयडीज कंप्लीट झाला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही फक्त केवायसी फक्त तुमची कंपल्सरी गरजेची आहे. म्हणजे साधारणतः टूथपेस्ट जरी विकलं तरी मिळणार नाही, मिनिमम 500 बीव्ही तुमचे झाले पाहिजे. नाही 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 टूथपेस्ट जरी विकलं हो, हो, हो. बिलिंगची गॅप मध्ये मिळणार का? मिळणार. 70% क्या बात. आलं का लक्षात तुमच्या? ह्या 500चे 70%, 500चे 15%, 500चे 10% आणि 500चे 5% जे काय असतील ते सुद्धा इथं मिळेल. आणि समजा मी बिलिंग नाही केलं, आता प्रोडक्ट डायरेक्ट 2000 आम्ही त्याला बिल नाही दिलं तर हा, तर त्याचा जो काय सर, त्याची एमआरपी 2000 रुपये आहे आणि तुम्ही घेतलेलं आहे ते समजा आता 1300 रुपयाला, तर ते 700 रुपये जे आहे ते रिटेल मार्जिन तुम्हाला मिळणार. सगळं सरसकट सर सगळे एकट्याला तुम्हाला मिळणार. क्या बात आहे. ग्रेट. म्हणून ते तुम्ही अगदी तर रिटेल मार्जिन रोजच्या रोज दिवसातून किती वेळ प्रत्येक प्रोडक्ट विकाल त्यावेळी तुम्हाला रिटेल मार्जिन मिळणार आहे. मग याचा आता सगळ्यांचा आयडी मारला पाहिजे असं काही कंपनी सगळ्यांचा आयडी मारला पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये. आयडी मुलांना मारायला तर 20% लोकांचाच आयडी आपण घेतोय, सगळ्यांना आपण डिस्ट्रीब्युटर करत नाहीये. 80% लोकांना आपण युजर किंवा कस्टमर म्हणून त्यांना प्रोडक्ट देतोय. कारण जर जसे प्रोडक्ट वाढतील, जेवढे आपले कस्टमर वाढतील, त्यात सिलेक्टेड जे कोण आपल्याला पण लक्षात येते त्यांना आपण परत इकडे डिस्ट्रीब्युटर म्हणून कन्वर्ट करू शकतो. आता यासाठी एक क्रायटेरिया कंडिशन आहे फक्त यासाठी. हे जर तुम्हाला हे 70, 15%, 10%, 5% पाहिजेत तर त्यासाठी एक छोटीशी अट आहे. तर ती काय आहे सांगतो तुम्हाला. इथं तुम्ही डिस्ट्रीब्युटर झालाय, सगळे झालाय, फक्त पर मंथ म्हणण्यापेक्षा मी अगदी पर मंथच्या फर्स्ट वीक मध्येच तुम्ही हे केलं पाहिजे की 500 बिझनेस व्हॉल्यूमचं रिपर्चेस जे आहे, 500 बीवी म्हणजे साधारण 1000-1500 रुपये पर्यंत खरेदी होईल तुमची. त्यामध्ये तुम्ही तुमचे काय पर्सनल केअर, हेल्थ केअर, काय तुम्हाला जे काय लागेल काही तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता. त्याचं बिल करणं तुमचं कंपल्सरी, तुम्हाला तेवढं एक कंडिशन घातलेली आहे. ते जर घातले केले नसेल तर हे जे 70%, 15% आहेत, समजा इथं मिस गडबडीत हे करायचं विसरलोय तर हे दीपाली मॅडमला 70+15 म्हणजे 85% मिळणार. समजा दीपाली मॅडम बी इथं Receive 35 rupees on Google Pay for Business. इथं मिळणार. म्हणजे लक्षात आलं का, कंपनीला या पैशामध्ये काही इंटरेस्ट नाही. जे कोणी चारी पण समजा हे नसतील, ते गाणी पण हे केलेलं नाही, तरी चौथी जो आहे ना 100% ते पेमेंट दिलं जाणार आहे बिझनेस व्हॅल्यूचे. त्याला म्हटलेलं आहे रिटर्न वेलकम बोनस, वीकली आठवड्याला येतो. खूप छान. पुढच्या महिन्यात केलं तर पैसे मिळणार. तुम्ही ज्या वेळेत करणार त्या महिन्यात त्या वेळेत ते मिळणार. तुम्ही या महिन्यात केलेलं नाहीये किंवा फर्स्ट वीकलाच बघा, तुम्ही करायचं विसरला, तुम्ही तुमच्या कोणाच्या कंपनीत लगेच आयडी तिथं करून हे केलं, सगळं केलं, त्यांचं बिलिंग झालं, तुमच्या लक्षात नाही तुमचं केलेलं, त्या आठवड्यात सुद्धा तुमचं ते चुकणार. पुढल्या आठवड्यात तुम्ही केलं, तिथून पुढे जर काय केलं तुमच्या अकाउंट आहे, तो आयडी मारायच्या अगोदर तुम्ही ऍक्टिव्ह पाहिजे 500 बीबी. म्हणून त्याला पहिल्या वीक मध्ये का म्हटलं, तुम्ही महिना गृहीत धरला आणि तुम्ही पहिल्या 2 आठवड्यात जर तुम्ही नवीन जॉईनिंग केली आणि तुम्ही ऍक्टिव्ह नाही, तुम्ही तिसऱ्या आठवड्यात ऍक्टिव्ह झाला तर तुमचे इथे हे तुम्हाला मिळणार, ते वर जाणार. म्हणून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच आपलं सेल्फ परचेस थोडं करून घ्यायचं. 500 बीबीचं कंपल्सरी 1 ते 5 तारखेत करून घ्यायचंच. कारण असं कसं होते, गडबड आपल्या कोणाच लक्षात येत नाही. तर समजलं इथपर्यंत? हा होता आपल्या कंपनीचा वेलकम रिटेल बोनस, जो आपल्याला प्लॅन व्यतिरिक्त दिलेला आहे. प्लॅन म्हणजे बिझनेस प्लॅन असतो, ज्याच्यामध्ये बीवीचं डिस्ट्रीब्युशन होतं. बरोबर आहे? येस, एकदा जगताप सर जरी जोरदार ट्राय झाला.
कारण काय आहे ना, बिझनेस बद्दल बोलायला आणि पैशाबद्दलची भाषा बोलायला पण दम लागतो. बरेच लोक घाबरतात बोलायला की पैसा कसा मिळतो.